आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडणार। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे तेच आज अर्थसंकल्प मांडणार। महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर। राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ अपेक्षित। अहवालानुसार राज्याचं दरडोई उत्पन्न 3,47,000 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर आर.एन. रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त। पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा, आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती। तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दबावाखाली राज्यपालांनी राजीनामा दिला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं राजीनाम्यावरती ट्विट। लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांचा देखील राजीनामा। महाराष्ट्रातनं 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडनं तावडे, आठवलेंसह एकूण 4 जण राज्यसभेवर। महाविकास आघाडीकडनं शरद पवार, शिंदेच्या सेनेकडनं ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडनं पार्थ पवार संसदेत जाणार। अजित पवारांची आज खूप आठवण येते। अजित पवार आज असते तर खूप खुश झाले असते। पार्थ पवारांची प्रतिक्रिया, तर जनतेचा आणि मित्रपक्षांचा मनापासून ऋणी। शरद पवारांनी ट्विट करत जनतेचे आभार मानले। शिवसेनेकडनं ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी। राहुल शेवाळेंचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल। सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आभार मानले। पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिल्यामुळे सुळेंनी आभार मानले। ठाकरेंच्या शिवसेनेसह मी काँग्रेसही आभार मानते, सुळेंची प्रतिक्रिया। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती। शरद पवारांकडून विनंती आली होती। राज्यसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारे निवड सार्थ ठरवतील असा देखील विश्वास व्यक्त। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। राज्यसभेला मुलाला तिकीट दिलं नाही म्हणून आनंदराव अडसूळ नाराज असल्याची चर्चा। मला किंवा मुलाला राज्यसभेवर पाठवा म्हणून इच्छा व्यक्त केली होती, आनंदराव अडसूळ यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट। डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित, सीबीआय चौकशीची मागणी। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करणार, सूत्रांची माहिती। बीएसआर विमान कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी। पुण्यातील सीआयडी कार्यालयात व्हीके सिंगची 8.5 तास चौकशी। जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून चौकशी झाल्याची माहिती। कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात बीएसआर कंपनी माहीर। सर्व कागदपत्र सीआयडीनं तात्काळ ताब्यात घ्यावीत, रोहित पवारांची ट्विट करत मागणी। बीएसआर कंपनीची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजेत। बीएसआर कंपनीच्या मालकांवर, संचालकांवर कठोर कारवाई व्हावी। विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, योगेंद्र पवारांची मागणी। दादांच्या अपघाताची 2 तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आले तर आम्ही बोलू। अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरनं शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विलिनीकरण दंतकथा आहे, ही दंतकथा आता संपली आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती राऊतांची प्रतिक्रिया, तर आता आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काम करायचंय, जनतेचा पक्ष म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल, राऊतांचं वक्तव्य। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। लवकरच विधान भवनात कायदा पारित होणार। धारावीमधील आगीत खाक झालेल्या झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा। 436 पात्र झोपडपट्टीधारकांचं देवनार इथे सरकारकडून पुनर्वसन होणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय। भाजप आमदारांच्या नाराजीवरती विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट। पुन्हा एकदा गटनेत्यांच्या सोबत चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यावरती निर्णय घेऊ, राहुल नार्वेकरांची भूमिका। लक्षवेधी मांडले जात नसल्याच्या आक्षेपानंतर लक्षवेधी वाढवण्यावरती निर्णय घेणार असं आश्वासन। पुण्यामध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर। हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंविरोधात बॅनरबाजी। दादांच्या पाठीमागे आमदारांचा कार्यकर्त्यांवरती अन्याय का, बॅनरच्या माध्यमातून सवाल।
मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची प्रभाग समितीसाठी रणनीती अपयशी. एफ दक्षिण, एफ उत्तर या भागामध्ये काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे महायुतीच्या मानसी सातमकर प्रभाग समिती अध्यक्षा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडनं पाटलांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करताच शिंदे सेनेत प्रवेशाचा निर्णय. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत खालावली. मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांना देखील आरोपी करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी. धनंजय मुंडेंवर जाणून बुजून आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडेंच्या समर्थकांचं वक्तव्य लोकप्रतिनिधी खुनाला जबाबदार कसे काय असू शकतात? मुंडेंच्या समर्थकाचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 14 नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय. अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यानंतर 14 नगरसेवकांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती. एमआयएमच्या नगरसेवकांसह इतरांवरती गुन्हे दाखल. कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर अद्यापही कोकाटेंच्या नावाचा फलक. कोकाटेंनी राजीनामा देऊन 2 ते 2.5 महिने झाले तरी देखील कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर कोकाटेंच्या नावाचा फलक आहे. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यामध्ये 22 मार्चला सकल ओबीसी महामोर्चा. 1 दिवसीय धरण आंदोलनादरम्यान घोषणा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 16 सदस्यीय स्थायी समितीच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. भाजप 8, एमआयएम 4, शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 1 आणि वंचित बहुजन आघाडीच्या 1 सदस्याची निवड. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागाची बैठक. वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेला रवींद्र चव्हाणांकडून मार्गदर्शन. मराठवाड्यातील भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नवीन माईक बसवले जाणार. अनेक नगरसेवकांनी माईकची तक्रार केल्यानंतर पालिका प्रशासनाचा निर्णय. सभागृहात बोलणाऱ्या सदस्यांचा इतरांना आवाज जात नसल्याची अनेकांनी तक्रार केली होती. संतांवरच्या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायाची गोविंदगिरी महाराजांनी माफी मागितली. तर दासबोध ग्रंथ इतर ग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हणालेलो नाही. गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांची पालिका आयुक्तपदी बदली. विपिन इटणकर यांच्याकडे नागपूर जिल्हाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार. अहिल्यानगरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यास श्रीपाद छिंदम यांचा विरोध. श्रीपाद छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी शिवरायांचा अपमान केला होता. सकल मराठा समाजाकडून श्रीपाद छिंदम यांचा विरोध. मुंबईच्या विमानतळावरती हायकोर्टानं नमाजला परवानगी नाकारली. सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली असून न्यायमूर्ती कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठानं नमूद केलं. पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामं होत असल्यास महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांवरती जबाबदारी निश्चित करा. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. भिवंडीतील वाहतूक समस्येवरती पालिका आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक संपन्न. या बैठकीत वाहतूक समस्येवरती पालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तिक मार्ग काढण्याच्या सूचना. या बैठकीत आमदार महेश चौगुले, आयुक्त अनमोल सागर उपस्थित होते. पुण्यातील मुळशी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार शरद ढमालेंचं आंदोलन. मुळशी धरण पोहोत पार करून निषेध व्यक्त. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती. परभणीच्या खळी गावातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा. खळीमधील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयासमोर गावकऱ्यांचा एल्गार. मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट पास आणि तिकिटांचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांचं आंदोलन. इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस. यंदाची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला घेतली जाणार. विलंब शुल्कासह 8 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. आरटीई मधील 1 किलोमीटरच्या अटीला नागपूर खंडपीठात आव्हान. आधीच्या 3 किलोमीटरच्या सीमेच्या नियमामध्ये बदल. आता 1 किलोमीटरची सीमा निर्धारित. नियमात पुन्हा बदल करण्याची मागणी. 9 मार्चपर्यंत सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश. नागपुरात तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचा भव्य सोहळा. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सोहळ्याचं आयोजन. शिवभक्तांच्या उपस्थितीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
बायोमेट्रिकमुळे अंबरनाथ पालिका कामगारांचा पगार कापल्याचा आरोप. अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांना फटका बसल्याची माहिती. 15 दिवसांची हजेरी लागलीच नसल्याचा कामगारांचा आरोप. नागपूरचा पासपोर्ट कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथकाद्वारे कार्यालयाची तपासणी. मात्र सखोल तपासणीनंतर धमकी अफवा असण्याचं निष्पन्न. पुण्याच्या पश्चिम ते दक्षिण भागाला जोडणाऱ्या वाकड ते शेवाळेवाडी मेट्रो मार्गासाठी चाचणी केली जाणार. प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज, तांत्रिक अडचणी, भूसंपादनाची आवश्यकता या सर्व बाबींचा अभ्यास केला जाणार. पुणे महानगरपालिकेकडून महामेट्रोला पत्र. एनसीएमसी कार्ड सक्तीमुळे भंडारा बसस्थानकावरती नागरिकांची गर्दी. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचं. यशवंतपूर बिकानेर यशवंतपूर या एक्सप्रेसला सांगली किर्लोस्करवाडी स्थानकावरती थांबा. नव्यानं धावणारी एक्सप्रेस मिरज मार्गे धावणार. या एक्सप्रेसमुळे प्रवाशांची सोय होणार. अमरावतीमधील पशु वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा. रिक्त पदं भरावीत तसंच कामाची वाढवलेली वेळ कमी करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन दिलं. बुलढाण्यामध्ये राजमाता जिल्हास्तरीय तृणधान्य कृषी महोत्सव आणि विक्री प्रदर्शन. महोत्सवात शेतकरी महिला बचत गटांनी सहभाग घेतला. जळगावच्या बाजारपेठेत मिरचीला 100 रुपयांचा भाव. मात्र यावर्षी जिल्ह्यात मिरचीचं उत्पन्न घटलं. लावलेला खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनमुळे उष्ण वारे कोकणाकडे वाहायला सुरुवात. मुंबईचं कमाल तापमान सुमारे 38.9 अंशांवर. अकोल्यामध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा कडाका. उन्हाचा पारा हा 38.6 अंशांवरती. नागरिकांना ऐन मार्चमध्येच एप्रिल मे सारख्या कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये अनधिकृत ऑनलाईन गेमिंगचा प्रकार समोर. आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडल्यानंतर समाजसेवक महेश मोरे यांनी अनधिकृत ऑनलाईन गेमिंग आणि कसिनोचा भांडाफोड केला. नोकरदार वर्गाला आर्थिक लोभ दाखवून फसवत असल्याचा आरोप समाजसेवक महेश मोरे यांनी केलाय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावरती पोलिसांचा छापा. छाप्यामध्ये एमटी ट्रकसह पिस्तूल राऊंड पोलिसांनी जप्त केले. इचलकरंजी शहरामध्ये भर दिवसा एका युवकावरती 2 युवकांनी गोळीबार केला होता. वर्ध्याच्या तळेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण. पोलीस ठाण्यात तक्रारीवरनं 8 आरोपींवरती गुन्हा दाखल. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. नवी मुंबईतील कोपरखैरण्यामध्ये कोचिंग क्लासेसचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू. 11 जण जखमी. विद्या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरती फ्लॅटमधला स्लॅब कोसळला. निवासी गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार. परभणी शहरातील कारेगाव रोड भागातली घटना. हॉस्टेल मालक गणेश राठोडवरती गुन्हा दाखल. विद्यार्थिनी झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद. आरोपी गणेश राठोड पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या दादरमध्ये पॉन्झी स्कीमच्या नावानं 150 गुंतवणूकदारांना 10 कोटींचा गंडा. 5 लाख रुपये गुंतवा आणि 12,50,000 कमवा असं आमिष दाखवलं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई विमानतळावरती 7 दिवसात 45 कोटींचा गांजा जप्त. सीमाशुल्क विभागाची कारवाई. 69 लाख रुपयांचं सोनं तसंच भारतीय चलनामध्ये 32,65,000 रुपये मूल्याचं परकीय चलन जप्त.